नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी कारलं पिकाचं आपल्याला सेटिंग चालू होतं किंवा प्रामुख्याने फुलकळी निघायला चालू होती त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना कळी पिवळी पडणे असेल किंवा फळाचं चांगल्या पद्धतीने सेटिंग होतं परंतु फळ हे पिवळं पडून गळून पडणे ही समस्या जाणवते। त्याचबरोबर व्हायरसची समस्या असेल, त्याचबरोबर आत्ता वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असेल, अवकाळी पाऊस असेल, तसेच हाय टेम्परेचर असेल, याच्यामध्ये प्रामुख्याने थ्रिप्ससारख्या रोगाचा हा जास्त प्रमाणात अटॅक होतो। यामुळे शेंडा आकसणे किंवा शेंडा जागेवर स्टॉप होणे की ज्यामुळे आपणाला प्रामुख्याने जी मालाची गती किंवा पिकाची जी प्लॉटची जी ग्रोथ पाहिजे तशी मिळत नाही। आता ह्या स्टेजला प्लॉट आला, आपण पूर्ण प्लॉट पाहू शकता। पानांची किपिंग क्वालिटी असेल, खालून आपण थोडा प्लॉट हा पूर्ण मोकळा करून घेतलेला आहे। पूर्ण प्लॉटमध्ये अशा पद्धतीने खालून ज्या फुटा होत्या किंवा पानं होती ती काढून घेतली। आता अशा पद्धतीने सेटिंग चालू झालेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना हे सेटिंग होतं, त्याच्यानंतर हे गळून पडणं किंवा पानांची किपिंग क्वालिटी चांगली न राहणं, कंटिन्यू शेंडा हा चांगला न राहणं, त्याचबरोबर फुलकळी भरपूर निघाली पाहिजे। आता ह्या स्टेजला प्लॉट आला, अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग असेल, हार्वेस्टिंगला प्लॉट आल्यानंतर खतांचं नियोजन असेल, अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता जी फुलकळी निघालेली आहे किंवा जी फ्लॉवरिंग निघालेली आहे ते चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं आहे। त्याचबरोबर आता ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर आपणाला हार्वेस्टिंगला आला किंवा 1-2 तोडा झाल्यानंतर प्रामुख्याने खतांचं नियोजन असेल, फवारण्यांचं नियोजन किंवा जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे, ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर प्रामुख्याने कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन याचा आपल्याला प्रामुख्याने वेलीमध्ये अवेलेबिलिटी किंवा जे आपणाला पिकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात अवेलेबल झालं पाहिजे की ज्यामुळे फुलकळी ड्रॉपिंग होणार नाही किंवा कळी पिवळी पडणार नाही। त्याचबरोबर सेटिंग चांगलं होणार आहे चांगल्या पद्धतीने। अशा पद्धतीने मालाला कलर असेल, लस्टर असेल किंवा वेडा वाकडा माड होणार नाही, चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग होणार आहे। याच्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉन याची मात्रा द्या। त्याच्यानंतर फॉस्फरस लेवल चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवा की ज्यामुळे फॉस्फरस व पोटॅश या दोन्हीची लेवल जर चांगली ठेवली तर कोणत्याही प्रकारचा भुरीसारखा रोग असेल, करप्यासारखा रोग असेल, ज्यावेळी आता पुढे जाऊन ज्यावेळी मान्सून येणार आहे किंवा पावसाळी वातावरणामध्ये प्रामुख्याने जो आपल्याला बुरशीजन्य रोगाचा अटॅक जाणवणार आहे, त्याच्यामध्ये जर वेलीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता ही चांगली असेल तर आपल्याला कोणताही रोगाचा अटॅक हा जाणवणार नाही। याच्यासाठी फॉस्फरस व पोटॅश लेवल मेंटेन ठेवा। त्याचबरोबर आता फवारण्या वारंवार कोणत्याही फवारण्या घेण्याची गरज नाही। आपल्याला प्रामुख्याने थ्रिप्ससाठी फवारणी घेऊ शकता किंवा या रसशोषक किडे आहेत मग त्याच्यामध्ये मावा असेल, पांढरी माशी असेल, तुडतुडे असेल, याच्यासाठी फवारणी करू शकता। याच्यासाठी 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली रोगर घ्यायचं आहे, त्याच्यासोबत असाटाप हे 250 ग्रॅम व सिलिकॉन हे 250 ग्रॅम याचे एकत्रितरित्या गच्च स्प्रे द्या। मला चांगल्या पद्धतीने कव्हरेज मिळेल। अशी फवारणी जर केली तर पांढरी माशी असेल, तुडतुडे असेल, याच्यावर चांगलं नियंत्रण मिळणार आहे। ही पहिली फवारणी झाली, 2 ते 3 दिवस गॅप द्या। 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही रेड माईट असेल किंवा जो वातावरणामध्ये दमटपणा आहे त्याच्यामुळे लाल कोळी असेल किंवा पिवळा कोळी असेल याच्यासाठी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी अबॅसिन 100 मिली, त्याच्यासोबत मेरिओना 80 मिली याचा एक गच्च स्प्रे देऊन घ्या की ज्याच्यामुळे बुरशीवर सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे। त्याचबरोबर रेड मार्टा असेल, थ्रिप्स असेल, नागाळे असेल याच्यावर सुद्धा कंट्रोल मिळणार आहे। या 2 फवारण्या झाल्या, त्याच्यानंतर प्रामुख्याने आपल्याला फवारणी द्यायची की जास्तीत जास्त फुलकळी निघाली पाहिजे, त्याचं सेटिंग झालं पाहिजे, त्याच्यासाठी फवारणी करू शकतो आपण। त्याच्यासाठी आपल्याला सायनाथ ॲग्रोचं बायोफर्ट हे आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 300 मिली घ्यायचं आहे। त्याच्यासोबत जेलमिक्स हे आपल्याला 6018 ग्रेड पाहायला मिळते, त्याच्यासोबत कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन एकत्रितरित्या पाहायला मिळतं, ते आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 300 मिली घ्यायचं आहे। त्याच्यासोबत आपल्याला 22 टीन हे 200 ग्रॅम व त्याच्यासोबत आपल्याला सिलिकॉन हे रिपीट सिलिकॉन घ्यायचं आहे। आपल्याला रिपीट सिलिकॉन 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम याचा एक गच्च स्प्रे देऊन घ्या। चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त फुलकळी निघणार आहे, त्याचं सेटिंग होणार आहे। मालाला चांगल्या पद्धतीने लस्टर असेल, कलर असेल हा मिळालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर पानांची किपिंग क्वालिटीसुद्धा चांगली राहणार आहे। आता ड्रिपचं ॲप्लिकेशन कोणते द्यायचं आहे, पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये ICL कंपनीचं कॅल्सिफॉस हे एकरी आपल्याला 5 किलो द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये 5518 ग्रेड पाहायला मिळते। त्याच्यासोबत आपल्याला ऑक्साईड फॉर्ममधील कॅल्शियम हा पाहायला मिळतो। त्याच्यासोबत आपल्याला बोरगावी टेक्नॉलॉजीचं फार्मराईज एकरी 2 किलो व त्याच्यासोबत आपल्याला कॅल्शिफॉस एकरी 5 किलो याचं पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या। पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं, 3 ते 4 दिवस गॅप द्या। 3 ते 4 दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये 13-40-13 हे एकरी आपल्याला 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट हे 5 ते 6 किलो व त्याच्यासोबत आपल्याला एखादं झाईम हे आपल्याला एकरी अर्धा लिटर हे देऊन घ्यायचं। ही 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली, चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त फुलकळी निघणार आहे, कंटिन्यू शेंडा चालू राहणार आहे, मालाचं सेटिंग चांगल्या पद्धतीने होणार आहे। ही 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवसानंतर एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये चिलेटेड झिंक हे एकरी 500 ग्रॅम, त्याच्यासोबत अमोनियम सल्फेट हे 3 ते 4 किलो, चिलेटेड फेरस एकरी 500 ग्रॅम
याचं एकत्रितरित्या एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये जर गरज असेल तर तुम्ही रिपीट मॅग्नेशियम सल्फेट एक 2 किलो घालू शकता व याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे जे आपणाला प्रामुख्याने शेंडा पिवळा निघणे किंवा शेंडा पिवळा पडालेला पाहायला मिळतो. त्याच्यासाठी हे एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. अशा पद्धतीने वारंवार कोणत्याही फवारणी करण्याची गरज नाही किंवा वारंवार कोणती खतांची ॲप्लिकेशन देण्याची गरज नाही. कंटिन्यू जर चांगल्या पद्धतीने जर मॅनेजमेंट ठेवलं तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये जास्तीत जास्त फुलकळी निघालेली पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल त्याचबरोबर पूर्ण प्लॉटमध्ये आपणाला चांगल्या पद्धतीने सेटिंग हे झालेलं पाहायला मिळणार आहे. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.